चिकन बघून तुम्हाला कळालंच असेल आज काय. तर आज सगळ्यांची स्पेशल गटारी. तर तिला गटारी म्हणलं जात नाही, तिला गताहारी म्हणलं जातं. सगळ्यात मोठी गोष्ट तर आज दीपपूजन. दीपामावस्या म्हणून पण ह्या अमावस्याला ओळखलं जातं. सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते, त्यांना घासून घुसून देवापुढे त्यांना मांडून त्याची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवलं जातो. तसंच मी बऱ्यापैकी दिवे साफ केले होते आणि देवापुढे नेऊन मांडून सगळ्या दिव्यांची पूजा करून दिवे लावले होते. त्यांचा काही क्लिक मी घेतला नाही, कारण की मला जेवण वगैरे बनवायचं होतं. सोबतच मी आज म्हशीचा चिकसुद्धा घेऊन आले होते यांना, आणि मला खूप आवडतो. चिकाची जर गोष्ट सांगायची झाली तर आमचे बाबा अजिबात चिक खात नाहीत, कारण की सातबंगल्याला ते लोक राहायला होते आणि त्या लोकांना काहीतरी खरवसामधून फूड पॉयझनिंग झालं होतं आणि सगळ्या लोकांना उलट्या झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या मनातून खरवसा उतरलेलाच आहे. साईडला मी खरवसुद्धा बनवून घेतला, आणि चिकन म्हणलं तर मी काल रात्री चिकनच बनवलं होतं. बोलले आज बिर्याणी बनवूयात. येता येता अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदूळ मी घेऊन आले होते. तर साधी सिंपल अशी बिर्याणी मी घरीच्या घरीच बनवणार होते. मागच्या वेळेस जरा बनवली होती, जरा टेस्टी झाली होती. बोलले ह्यावेळेस पण ट्राय करून बघूयात. सेम अशा पद्धतीनेच बनवली होती, पण मी ह्यावेळेस हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायची जरा विसरून गेले, त्यामुळे जास्त काही तिखट झाली नव्हती. एवढं सगळं केलं, पण मी जास्त काही खाल्लंच नाही, कारण की बाहेरने सुद्धा आम्ही थोडंसं ऑर्डर केलं होतं. सो ते सुद्धा मी खाल्लेलं. त्यानंतर माझं एक मेशोचं पार्सल आलेलं, ते मी ओपन केलं. खूप छान आणि खूप कमी प्राईजमध्ये छान म्हणजे ऑर्गनायझर आलेत. असे चिटकवायचे, ते मी किचनमध्ये सुद्धा लावलं. साबणाचं डब्बा सारखाच खाली असायचं, त्याच्यामध्ये सारखंच पाणी राहायचं, म्हणून मी ते एक तिकडे किचनमध्ये लावलं, बाकीचं बाथरूममध्ये लावलं. बिर्याणीला मस्तपैकी तडका दिलेला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय. असो, तर माझे व्हिडिओ खूप सारे व्हायरल जात आहेत, खूप सारे व्ह्यूज येत आहेत, लाईक्स पण खूप येतात, शेअरसुद्धा केले जात आहेत. पण मला कोणी फॉलो आणि सबस्क्राईब करत नाही. तर जे लोक पाहत आहेत त्यांनी प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब करा. माझा यूट्यूबला सुद्धा चॅनल आहे, त्याची मी लिंक माझ्या बायोमध्ये दिलेली आहे, तुम्ही एकदा चेक करू शकता. आणि हे ऑर्गनायझर तुम्ही पाहू शकता किती छान आलेत, आणि त्याची क्वालिटी पण छान होती. मेशोवरनं मी ऑर्डर केले होते, माझ्यामध्ये 139 रुपयाला. तर बाय.